नमस्कार, मी निरंजन. विश्वास पाटलांची अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर आपण इजी न्यूज वरती एक भाग केला होता, ज्याच्यामध्ये इतिहासाचे अभ्यासक पुण्यातले सुशांत उदावंत यांची मी मुलाखत त्याच्यामध्ये घेतलेली होती. आणि त्यात त्यांनी संभाजी या कादंबरीमध्ये विश्वास पाटलांनी छत्रपती संभाजी महाराजांचं जे विकृतीकरण केलेलं आहे, त्यांना छत्रपती संभाजी महाराजांना चारित्र्यहीन, व्यसनाच्या अधीन गेलेला असं सगळं जे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचा काही अंश 2 पानांचा फक्त हा त्यात दाखवला होता. त्या संपूर्ण कादंबरीमध्ये अनेक ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची अवहेलना, त्यांचा अपमान, त्यांची बदनामी, त्यांचं विकृतीकरण हे विश्वास पाटलांनी त्या कादंबरीमध्ये केलेलं आहे. आणि त्यानंतर तो बऱ्यापैकी व्हायरल झाला आणि त्यांनी अचानक टेलिव्हिजन चॅनल्सला मुलाखत द्यायला सुरुवात केली. त्यांनी एबीपी माझा या नावाच्या न्यूज चॅनलला सुद्धा एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीवरूनच मला असं वाटलं की आता म्हणजे धुणं नुसतं भिजवलं होतं, आता ते धुवावं लागेल. आणि म्हणून आता आजचा भाग करणं भाग पडतंय. अनेक गोष्टी ते त्या याच्यात बोललेले आहेत. त्याच्या आधी मला काही गोष्टी मुद्दाम सांगायच्या आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे. 2009 साली महाबळेश्वर इथं हे असंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार होतं आणि त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आनंद यादव यांची निवड त्या अध्यक्षपदासाठी करण्यात आलेली होती. आता आनंद यादव यांची ही जी निवड करण्यात आली होती, आनंद यादव यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात संत तुकाराम महाराजांबद्दल काही वाईट गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या गेल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व वारकरी संप्रदायांनी अशी एक इशारा दिला की आनंद यादव यांना जर अध्यक्षपदी ठेवलं तर महाबळेश्वरचं साहित्य संमेलन आम्ही उधळून लावू. त्याच्यावरून खूप मोठा गदारोळ झाला आणि अंततः आनंद यादव यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांना अध्यक्षपद सोडावं लागलं त्या 2009च्या साहित्य संमेलनाचं. आता छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण या विश्वास पाटील नावाच्या कादंबरीकारांनी जे केलं, जे निवृत्त सनदी अधिकारी आहेत, याबद्दल केवळ ते शब्द मागे घेणं नाही, या साहित्य संमेलनाचं त्यांना अध्यक्षपद सोडावंच लागेल. ही यातली पहिली गोष्ट. याच्याबद्दलच्या काही बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत की मुळात त्यांची अध्यक्षपदाची निवडच कशी अवैध आहे. घटक समित्यांतर्फे सर्वानुमते हे ठराव यावे लागतात आणि त्यानंतर अध्यक्षपदी नेमणूक केली जात असते. असं काहीही न होता डायरेक्ट त्यांची निवड केली, अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. आता त्यानंतर यांच्या झाडाझडती नावाच्या कादंबरीला साहित्य अकादमीचं अवॉर्ड मिळालं होतं. विश्वास पाटलांच्या झाडाझडतीच्या कादंबरीला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाल्यानंतर त्यावेळेला रविवार होता, 7 मार्च 1993. 7 मार्च 1993 या दिवशी देविदास बागुल यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक खूप विनोदी मजेशीर लेख लिहिला होता. विनोदी नाही म्हणता येणार, मजेशीर असा लेख त्याच्यामध्ये लिहिला होता. त्या लेखाचं टायटल होतं एक प्रकाशक 2 लेखक. आणि तो देविदास बागुलांचा जो लेख आहे तो मी इथं मुद्दाम वाचून दाखवतो. प्रकाशक कसा असावा? आरशासारखा स्वच्छ असावा. जो कोणी त्या आरशात पाहिल त्याचे प्रतिबिंब असा स्वच्छ आरसा रेखीवपणे दाखवतो. त्या आरशावर जर धूळ साचली असेल तर तो मलिन आरसा रेखीव प्रतिबिंब दाखवू शकणार नाही. त्याचप्रमाणे प्रकाशकही निर्मळ आणि निर्धूळ असावा. जो कोणी लेखक येईल त्याचे पुस्तक प्रकाशक रेखीवपणे प्रकाशित करतो. आरशाला जसे स्वतःचे म्हणून एखादे चित्र प्रक्षेपित करायचे नसते, तसेच प्रकाशकालाही स्वतःचं मत प्रकाशित करायचं नसतं. त्याला स्वतःचं असं मत त्या वेळच्या पुस्तकाच्या बाबतीत पुढे करायचं नसतं. आलेले आणि स्वीकारलेले पुस्तक तो प्रकाशक उत्तम प्रकारे लोकांपुढे आणि वाचकांपुढे ठेवतो. ते काम झाल्यावर, म्हणजे ते पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर, तो प्रकाशक पुन्हा कोरा होतो, स्वच्छ होतो. दुसरं पुस्तक आल्यावर मागच्या पुस्तकाचं प्रतिबिंब धरून न ठेवता प्रकाशक नव्या पुस्तकाचं प्रतिबिंब रेखीवपणे दाखवतो. प्रकाशकाने जर मागच्याच पुस्तकाचं प्रतिबिंब धरून ठेवलं तर तो नव्या पुस्तकाचं स्वागत करू शकणार नाही.
उलट असं होईल की नव्या पुस्तकाचं प्रतिबिंब आधीच्या पुस्तकाच्या प्रतिबिंबात मिसळून सगळी कालवाकालव होईल. काहीच धड दिसणार नाही. धड दिसण्यासाठी प्रकाशकाने आधीच्या पुस्तकाचे प्रतिबिंब बाजूला सारावे. त्या प्रतिबिंबापासून तो मुक्त व्हायला हवा. पुण्याच्या राजहंस प्रकाशकाने परवा आरशासारखे स्वच्छ वर्तन केले. जाऊन पाहाल तर राजहंस प्रकाशनाच्या आरशात झाडाझडती या पुस्तकाचे प्रतिबिंब कसे स्वच्छ आणि आखीव रेखीव दिसत आहे. नुसते स्वच्छ आणि रेखीव दिसते असं नव्हे, तर तो आरसा हर्षोत्सवाने उजळून निघाला आहे. खोटं वाटत असेल तर सकाळच्या पहिल्या पानावरची छायाचित्र पहा. प्राकृतात म्हटलेच आहे की छायाचित्र कधी खोटं बोलत नाही. झाडाझडतीच्या लेखकाला झाडाझडतीचे प्रकाशक स्वच्छ पुष्पगुच्छ देत आहेत. या आनंदोत्सवात आणखी भर घालण्यासाठी दुसरे एक लेखक, तिसरे एक प्रकाशक त्यांचे अभिनंदन करत आहेत. अशा स्वच्छ प्रसंगी जर कोणाला स्मृतिग्रस्त वाचकाला मागच्या वेळचं प्रतिबिंब आठवलं तर ते अस्वच्छ दुर्दैव त्या स्मृतिभ्रष्ट वाचकाचं आहे असं समजावं. स्मृतिभ्रष्ट वाचक म्हणजे ज्याची स्मृती नष्ट झाली आहे असा वाचक नव्हे, तर जो वाचक स्मृतीमुळे, आठवण ठेवल्यामुळे भ्रष्ट झाला आहे, ज्याचा आरसा अस्वच्छ झाला आहे असा. ही स्मृती आहे 2 वर्षापूर्वीची. 2 वर्षापूर्वी म्हणजे 1990 साली एक पुस्तक ह्याच राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलं होतं. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर हे अतिशय नामवंत, ख्यातनाम विचारवंत आहेत, लेखक आहेत. तर डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेले माते नर्मदे हे ते पुस्तक. नर्मदा नदीवर बांधल्या जाणाऱ्या 2 महाकाय धरणांचा पाठपुरावा करणारं ते पुस्तक होतं. या पुस्तकामुळे त्यावेळी धरणविरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्ते हे खलनायक ठरवले गेले होते, तर प्रकल्पाचे प्रवक्ते, तंत्रज्ञ हे नियोजनकार हे नायक ठरवले गेले होते. माते नर्मदे हे पुस्तक त्या वर्षी अनभिषिक्त सम्राट ठरले. त्या पुस्तकामुळे दैनंदिन वाचक तर प्रभावित झालेच, पण मासिक, वार्षिक वाचक, अभ्यासक, संशोधक, विचारवंत सुद्धा त्या पुस्तकापुढे नतमस्तक झाले. तुमच्याकडून वादविवादात पराभूत व्हायला मला आवडेल अशी भावमुद्रा असणारी वाक्य सुद्धा त्या पुस्तकामुळे लेखकाला लाभली. थोडक्यात सांगायचं म्हणजे माते नर्मदे या पुस्तकाने त्यावेळी धरण विरोधकांची पार दाणादाण उडवून दिली. असे पराक्रमी पुस्तक प्रसिद्ध केल्याचा रास्त अभिमान प्रकाशकांनी सुद्धा त्यावेळी अनेत्र उपभोगला. तरीही एक उणीव त्यावेळी राहूनच गेली. त्या पुस्तकाला लोकमान्यता मिळाली, पण अकादमीची मान्यता मात्र मिळाली नाही. त्यानंतर 2 वर्ष गेली, कालचक्र फिरलं, नवा लेखक आला, त्याने धरणांचा अभ्यास केला. हा लेखक नुसता लेखक नव्हता, सरकारी सनदी अधिकारी होता. सरकारी अधिकारी म्हणून काम करत असताना त्या लेखकाने चासकमान धरणाच्या संदर्भात सर्व बाजू समजून घेतल्या. धरणग्रस्तांचे योग्य रीतीने पुनर्वसन करणे शक्य नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्याची कारणं अनेक. त्यातले महत्वाचे कारण म्हणजे तशी पुनर्वसन करण्याची इच्छाच नसणं. विकासाच्या मोठ्या नावाखाली मानवी मूल्यांचा बळी दिला जातो हा अनुभव त्या लेखकाने घेतला. त्याच्या संवेदनक्षम मनाला ते सहन नाही झालं. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभर फिरून धरणग्रस्तांची दुःख त्या लेखकाने समजून घेतली. त्यातूनच विश्वास पाटील यांची झाडाझडती ही कादंबरी सिद्ध होऊन राजहंस प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाली. परवा नववर्षारंभी त्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. लेखकावर आणि प्रकाशकावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अगदी डोक्यावर पाणी गेले. म्हणजे साधनेतून सुद्धा तडकाफडकी त्या पुस्तकाचा परिचय प्रसिद्ध झाला. त्या परिचयात समीक्षकाने चक्क असं म्हटलं की वाचता वाचता आपण सुन्न होऊन जातो, अस्वस्थ होतो, बेचैन होतो. अनेक वेळेला वाटे ही कादंबरी पुढे वाचूच नये, तिथंच थांबावं. लोक विसरभोळे असतात हेच खरं. 2च वर्षापूर्वी माते नर्मदे हे धरण पुरस्कर्ते पुस्तक वाचून सर्वजण स्वस्थ झाले होते, आणि तेच लोक आता 2 वर्षानंतर धरण विरोधी पुस्तकामुळे अस्वस्थ होऊ लागले. म्हणजे आता प्रश्न असा पडतो की 2 वर्षापूर्वीचे माते नर्मदे जनस्वस्थ व्हावे की झाडाझडती जन्य अस्वस्थ व्हावे? फार वर्षांपूर्वी हॅम्लेटला प्रश्न पडला होता की जगावे का मरावे, टू बी ऑर नॉट टू बी, दिस इज द क्वेश्चन. याच प्रश्नाची भूत आता आम्हा वाचकांच्या मानगुटीवर बसणार की काय? स्वस्थ व्हावं
की अस्वस्थ व्हावं? हॅम्लेटला त्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले, त्यानं मरण पत्करले. पण आपल्या प्रश्नांचं काय? आपल्यालाही प्रश्नांचे उत्तर प्रकाशक आणि समीक्षकांनी दिले आहे. साहित्य अकादमीचे बक्षीस मिळाल्यानंतर अधिक आनंदित व्हावे आणि मग वेळ मिळाल्यास कादंबरी वाचून अस्वस्थ व्हावे. पण पथ्य एकच, आता या आनंदाच्या क्षणी त्या माता नर्मदेची आठवण काढू नका. ते पुस्तक ही त्या काळाची गरज होती, ती गरज भागली. आता थोडं पुढे चला. आता दुसरी झाडाझडती. आता हा असा तो लेख मुद्दा. आता हे पाहणाऱ्या दर्शकांना नीट कळलं असेल की माते नर्मदे हे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचं पुस्तक आणि विश्वास पाटील यांचं झाडाझडती याच्यामध्ये काय नातं आहे, हे आता सुज्ञ दर्शकांना 100% समजलेलं असणार. आता त्यानंतर आता ही जी मुलाखत झाली, आता ही मुलाखत जी झाली त्या मुलाखतीमध्ये तर इतके काय काय गोष्टी झाल्या. सुरुवातीला त्यांनी असं सांगितलं की लेखकाला जात नसते. लेखक, कवी, कलाकार, कलावंत यांना जात नसते. त्यांना धर्म असतो आणि तो मानवता धर्म असतो. हे पहिल्यांदा बोलले. त्यानंतर एका प्रश्नाचं उत्तर देत असताना ज्यावेळेला त्यांना असं विचारलं की तुमच्याच सख्या भावाकडून असं झालं, आणि मग त्यांच्या मते कोणतरी कोल्हापूरचा एक जण आहे आणि तो कोल्हापूरचा पुरोगामी माणूस मग काहीतरी यांना डाबं उजवं वगैरे करत असतो. तर त्याच्या वेळेला बोलताना ते बोलले की मी पाटलाचं पोरग आहे. म्हणजे आधी म्हटले की लेखकाला, कलावंताला जात नसते, आणि नंतर म्हणतात मी पाटलाचं पोरग आहे, संघर्ष आहे. हे काय आहे? कन्फ्यूज झालेत का विश्वास पाटील या सगळ्या ह्याच्यात? त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं की कोणी माझ्या साहित्यातले, म्हणजे सुरेश पाटील या विश्वास पाटलांच्या सख्या धाकट्या भावाने लोकसत्तेमध्ये लेख लिहून पाटलांचा विश्वासघात या नावाने विश्वास पाटलांच्या वाङ्मय चौर्याबद्दल लेख लिहिला होता. त्याच्याबद्दल सुरेश पाटलांवरती विश्वास पाटलांनी काही केस बीस केली नाही, काहीच झालेलं नाही त्याच्याबद्दल. आता त्यांनी असं बोलताना बोलले की मी माझ्या कुठल्याही 10,000 पानांच्या लिखाणामध्ये मी कुठेही 3 पॅरेग्राफ जर दुसऱ्या कुठल्या लेखकाच्या पुस्तकामधले साधर्म्य दाखवणारे लिहिलेले असतील तर ते दाखवून द्यावं. आणि मग मला असं वाटलं की मग या निमित्ताने दाखवूनच द्यावं. आता बघा तुम्ही, पहिले दाखवतो मी तुम्हाला विश्वास पाटील यांच्या क्रांती सूर्य या पुस्तकामधलं पान नंबर 20 पहिले बघा. हे नीट बघा. पान नंबर 20 हे वाचा. या पान क्रमांक 20 मध्ये चासकमान धरणाच्या संदर्भातल्या या पान नंबर 20 मध्ये मरीआई देवी बद्दल हे सगळं त्या गावातलं वर्णन त्यांनी लिहिलेलं आहे. काय चालू असतं ते, मरीआईची काय हे न्यायची असते, मग ती बरम विद्या शिकवेल, मग कोणतरी देवऋषी घुमायला लागला, देवी अंगात आली, गाडी थांबवायची, गाडी कुठे घेऊन जायची मरीआईची, वगैरे 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 असा तो सगळा. मरीआईला सजवलं गेलं, सजवलेल्या गाडीमध्ये तिची मूर्ती नटून बसवली गेली, वगैरे 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 हे सगळं आहे. त्यात संवाद आहे. मग कुठे नेणार, मग देवीच्या आड मी येत नाही, देवी कुठल्या बाजूला जाणार, मग ते म्हणतात सांगलीच्या बाजूला जाणार. मग तो नाना म्हणतो की आगा ये धाकू पाटील, तुझा सगळा गोतावळा सांगलीकडे आहे नव, गेल्या वैशाखातच मिरजत पोरगी दिलीस, पोरीचं कुंकू पुसतोस काय, वगैरे वगैरे. मग धाकू पाटील धावत पुढे आला. मग तो म्हटला आय कुठं बी जाऊ दे पण इकडं नग, तिकडं जाऊ देऊ नका, वगैरे वगैरे. हे 20 नंबरचं पान तुमचं बघून झालं असेलच आतापर्यंत. आता 21 नंबरचं पान याच क्रांती सूर्य पुस्तकात, तेही बघा. पुन्हा त्याच तीच चर्चा पुढे चाललेली आहे. असं सगळं, मग देवी इकडे जाणार, मग इकडची माणसं पटापटा मरणार, दुसरं काही नाही, दगडू शिंद्याची एकुलती एक लेक आणि तिची 7 पोरं करडात आहेत, मला ती काळजी वाटते असं म्हणून परत नाना बोलतो. मग असं सगळं पुन्हा पुढे चाललेलं. मग मरीआईचा गाडा गोंधळला, सगळ्या बेताचा इस्कोट झाला, म्हातारी पांगली, देवऋषीच्या तोंडाला फेस सुटला, तो जीव घेऊन पळू लागला. नानाने त्याला हिसका देऊन मागं ओढलं, त्याच्या उरावर बसून बुक्क्या मारू लागला, बोल आहे काय म्हणतीस. मग तो जानू कळवळून काहीतरी बोलायला लागला, वगैरे वगैरे. मग अजगरासारखी सुप्त झोप घेणाऱ्या गावांना करामती नानानं जाग आणली होती. तरवटलेल्या डोळ्यांनी गावं त्याच्या नव्या लीला पाहत होती, नव्या तांब्यातल्या नव्या पानानं तोंड धुत होती.
सत्यशोधकाच्या प्रचारासाठी तो सैरभैर झाला होता. पायांना भिंगरी बांधली होती. रोज नवा गाव नवे मित्र वगैरे. हे पान नंबर 20. आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन एका प्रसिद्ध पुस्तकाचे पानं दाखवणार आहे. ती स्कॅन केली. ती थोडीशी जुनं पुस्तक आहे आणि ते जुनं पुस्तक आहे अण्णाभाऊ साठेंचं, शाहीर अण्णाभाऊ साठेंचं. आणि त्या पुस्तकामध्ये त्या अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकाचं नाव आहे मरी आईचा गाडा. त्या मरी आईचा गाडा या पुस्तकातलं ही पान नंबर 37, 38, 39. इथं बघा. इथं काय लिहिलंय? देवी कंच्या बाजूला जाणार? नानानं हळूच विचारलं. सटबाजीनं देवीकडे पाहून हात जोडले. आई कंच्या बाजूला जाणार तू? मी शिरट्याकडे जाणार, अंगात आलेली देवी बोलली. मग सडबाजी नाना म्हणाला, चल बाजूला हो. नाना अधिक पुढे जाऊन शांतपणाने म्हणाला, वय आम्ही ही मरियाई त्या शिवट्याच्या शिवला सोडणार आणि मग मरियाई शिरट्यातच शिरून हा कोक सुरू करणार. त्याचा आम्ही काय करायचं? अरे त्या शिरट्यात आमच्या गावच्या 8 पोरी दिल्यात, त्यांचं काय होणार? मग भयंकर कोलदांडा बघून नाम्याच्या अंगातील देवी म्हणाले, अरे बाबानो, मी पाडळीला जाणार. मग पाडळीत बी आमचं पाहुणं आहे ती, त्यांचं काय करणार? मग गाडा तो म्हणायला लागतो, गाडा आम्ही पाडळीत पण जाऊ देणार नाही. मग दक्षिण उत्तर या दोन्ही दिशा बंद होऊन मरियाई आणि तिचे सटबाजी हे पुढारी पेचात पडले. पाडळीचं नाव काढू नका असं ओरडू लागले. मग हे पुढचं. आता मला तुम्ही सांगा, हे 37 नंबरचं पान. त्याच्या पुढे आपण बघू 38 नंबरचं पान. मग पुन्हा हे पाडळीचं नाव काढू नका, शिरट्याला जायचं नाही, हे सगळं चाललेलं. म्हणजे जसं आधी झालं ना कराड, सांगली, तसं आता इथं हे तीच मरियाई, तसाच गाडा मरियाईचा. मग पुन्हा म्हणता उगवतीला जाऊ द्या. नाही जाऊ देणार. मग काय जाऊ देणार नाही? नाण्या तुझं बरं होणार नाही, मरशील तोंड इचकून. मरू दे, पण गाडा नाही जाऊ देणार. उगवतीला विचूत आहे आणि विचूतात 18 घरं पाहुण्यांची आहे ती, असं तो सांगतो की त्या गावात पण आमचे 18 पाहुणे राहतात. मग असं सगळं करत 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 हे जुन्याचा पराभव झाला. शेवटचं पान बघा 39. जुन्याचा पराभव झाला, नव्याचा विजय झाला. त्या 4 म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला. म्हणजे आधी नानाचं सत्यशोधकी, त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील अशा नावानं ते त्याला बोलवू लागले आणि त्याचं पुढारी पण त्यांनी मान्य केलं. त्यामुळे विश्वास पाटील आता अध्यक्षपद सोडा. तुम्ही 3 पॅरेग्राफ बोलला होतात. तुमची 2 पानं ही आत्ता एका क्षणामध्ये दाखवली. अण्णाभाऊ साठेंच्याच पुस्तकातून, तुम्ही कादंबरीवरून तुम्ही कशी तोच प्रसंग, तीच पात्र, तेच नावं, हे सगळं घेतलं. आता याला वाङ्मय चौर्य म्हणायचं का नाही म्हणायचं? याच्या व्यतिरिक्त सुरेश पाटलांनी एक मोठी लिस्ट दिलेली होती. तो पहिला भाग आम्ही केला होता. सुरेश पाटलांचा तो सगळा लेखच त्यावेळेला वाचून दाखवला होता. आणि हे सगळं वाङ्मय चौर्य वगैरे बाजूला जाऊ द्या. छत्रपती संभाजी महाराजांची तुम्ही बदनामी केली, त्यांचं विकृतीकरण केलं, त्यांना बदफैली दाखवलं, त्यांना कॅरेक्टरलेस दाखवलं, चारित्र्यहीन असं तुम्ही यांची संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, त्यांना व्यसनी दाखवलं. हा तुम्ही माफी नसणारा अपराध केलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे अध्यक्षपद सोडावंच लागेल. हे तुम्ही मुलाखतीत जे काही बोललात ना की मला 18 वर्षापूर्वी विचारलं होतं अध्यक्षपद घ्या वगैरे, मी सांगितलं आत्ता माझं लिहायचं वय आहे, अध्यक्षपदाचं वय नाहीये. आत्ताही तुमचं अध्यक्षपदाचं वय नाहीये. महाराष्ट्राचं एक प्रकारे दैवत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची तुम्ही विकृतीकरण केलं, त्यांची बदनामी केली, त्यांची अवहेलना केली, त्यांना चारित्र्य शून्य असं दाखवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल अजिबात माफी नाही. आणि आनंद यादव 2009 साली तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल आनंद यादव त्यांची संपूर्ण कादंबरी मागे घ्यायला तयार होते, तरीही त्यांना अध्यक्षपद सोडावं लागलं. आता तुम्ही संभाजी महाराजांवरती लिहिलेली संपूर्ण कादंबरी जरी मागे घेतली तरीही तुम्हाला अध्यक्षपद सोडावंच लागेल, हे लक्षात घ्या.
कारण शासनात बासी बेंद्रेंच्या हाताने जो संपूर्ण संशोधन यशवंतराव चव्हाणांनी करून घेतलेलं होतं, ते उपलब्ध असताना सुद्धा अभ्यासाला तुम्ही त्याचा अभ्यास न करता फक्त पॉप्युलॅरिटीसाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी तुमच्या कादंबरीमध्ये लिहिली, त्यांना तसं रंगवलं, याबद्दल अजिबात माफी असू शकत नाही. तुम्हाला हे अध्यक्षपद सोडावंच लागेल. हळूहळू हा आग्रह संपूर्ण महाराष्ट्र ही तुमची नेमणूक करणाऱ्यांवरती निर्माण करेल, यात शंका नाही. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं? मी पुरावा पण दाखवलाय त्यांच्या लिखाणाचा. तुम्हाला या सर्व गोष्टीबद्दल काय वाटतं याबद्दल खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आवाज, विश्वास पाटलांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला विरोधाचा हा आवाज राज्यभर घुमायला हवा. यांनी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आणि बदनामी केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, याची लिंक जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा आणि हे चॅनलही सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.